सियावर रामचंद्र की जय. लंकेतल्या प्रजाजनांच्या हिताचा विचार करून, लंका नगरीच्या भल्याचा विचार करून रामचंद्रांना शरणागत जावं आणि लंका वाचवावी असा विचार करून लंकेतून गुप्त झालेला बिभीषण आपल्या 4 सहकार्यांच्यासह इकडच्या सागर तीरावर उपस्थित झाला आहे. पण त्या सैन्याच्या परवानगीशिवाय त्या तीरावर उतरायचं नाही म्हणून आकाशातच थांबून त्याने आत जाण्याची परवानगी मागण्याचं ठरवलेलं आहे. बिभीषण या तिथे आलाय हे कळल्याबरोबर कोणीतरी नवं आलंय याची कल्पना सुग्रीवाच्या सैन्यातील काही गुप्तचरांना कळली आहे. त्याने सुग्रीवाला बोलावून घेतलंय. सुग्रीवाच्या सैनिकांना सांगितलंय की जाऊन विचारून या कोण आहेत काय आहेत. सैनिक गेले, म्हणाले थांबा, खाली यायचं नाही. तो म्हणाला आपली परवानगी असेल तरच खाली येईन, मी विनाकारण खाली येणार नाही. कोण आहात तुम्ही? तो म्हणतोय मी पुलत्स्य कुलोत्पन्न महर्षी विश्रवा पुत्र बिभीषण आहे, रावणाचा धाकटा भाऊ आहे. आता रावणाचा धाकटा भाऊ हे कळल्याबरोबर सुग्रीवाच्या सैन्यातील मर्कटांच्या मध्ये एक शांतता पसरली आहे. तुम्ही म्हणाले का हवंय? काही नाही, मला रामचंद्रांच्या चरणावर जाऊन नतमस्तक व्हायचं आहे आणि त्यांच्या सैन्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आता वानर सैन्याला हे कुठून पटणार? ते म्हणाले थांबा, मी सुग्रीव महाराजांना विचारून येतो. ते सुग्रीवांच्याकडे गेले आणि सुग्रीवाला सांगितलं, महाराज असं 4 मायावी राक्षस आपल्या अंतरिक्षामध्ये आहेत, समुद्राच्या वर आकाशात उभे आहेत. त्यातला एक रावणाचा धाकटा भाऊ आहे. तो आपल्या सैन्यदलात येऊन रामचंद्रांची भेट घ्यायचं म्हणतोय, त्यांना शरण जायचं म्हणतोय, शरणागत आल्याचं सांगतोय. ही माहिती सैनिकांनी सांगितल्याबरोबर सुग्रीवाच्या आजूबाजूचे सगळे वीर योद्धे प्रचंड संतापलेत. त्यातल्या काही जणांनी तर सालवृक्षाला उपडून काढलंय. काही जणांनी हातात मोठमोठी दगडं घेतलीत आणि म्हणाले याला खाली पाडून तात्काळ मारला पाहिजे. हे राक्षस मायावी यांचं काय खरं आहे? हे येतील, आपले भेद जाणतील, काहीतरी गडबड करतील आणि इथेच या सैन्याला संपवण्याचा डाव असू शकतो. तेव्हा अशा कोणत्याही मायावी राक्षसावर विश्वास ठेवून संवाद साधने सुद्धा नको. आलेत ना, मारा, पहिले मारा. सुग्रीवाच्याही मनात प्रचंड संताप येतो आणि तो समोर जाऊन सांगतोय, कोण आहेस तू? ओळख सांगतोय, मी बिभीषण, रावणाचा भाऊ, शरण आलोय. रावणाकडे माझा अपमान झालाय, मला रामचंद्रांना मदत करायची आहे. माझा निरोप रामचंद्रांच्या पर्यंत पोचवा. सुग्रीव राजा आहे, आपल्या सैन्याच्या मनामध्ये यांना मारण्याचा विचार आहे, यांच्याविषयी अविश्वास आहे याची जाणीव सुग्रीवाच्या मनामध्ये आहे. पण त्याला भेटायचंय ते रामचंद्रांना. रामचंद्रांना भेटायचं असेल तर आपण कशा करता नाही म्हणा. सुग्रीवानं त्याला सांगितलं की आहे तिथेच थांब, मी या विषयात रामचंद्रांना भेटून निरोप देतो, त्यांची परवानगी असेल तर भेटायला ये, नाही तर काही जमणार नाही. तो म्हणाला ठीक आहे, रामचंद्रांना सांगा निरोप की असा मी आलेलो आहे. मग सुग्रीवाने रामचंद्रांची भेट घेतली. छावणीत जाऊन, कुटीमध्ये जाऊन म्हणाले, प्रभू असा एक मायावी वीर आपल्या 4 सहकार्यांच्या समवेत आलेला आहे, जो स्वतःला रावणाचा भाऊ बिभीषण असं सांगतोय. त्याला रावणाची साथ सोडून आपल्याला शरण यायचं आहे आणि अशा शरण आलेल्या माणसावर विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही. हे निरोपही दिलाय, आपला सल्लाही सांगितलाय, विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही. कारण अशा कोणत्याही माणसांवर विश्वास ठेवून आपल्याला आपल्या गोटात सहभागी करून घेणं म्हणजे आपली सगळी माहिती त्याला आपोआप मिळण्याची व्यवस्था करणं आहे. त्यामुळं मला तरी वाटतंय की याला सहभागी करून घेऊ नये, आल्या पावली परत पाठवावा असं मला वाटतंय. रामचंद्रांनी मंदस स्मित करत सुग्रीवाच्या म्हणण्याला दुजोरा दिला. म्हणाले ठीक आहे, आपण बघूया,
पण मला असं वाटतंय की इथे जमलेल्या प्रत्येक वीरांनी आपापलं मत या विषयात द्यावं. अंगदाने बोलावं, जांबवानाने बोलावं, लक्ष्मणाने बोलावं, हनुमानाने बोलावं. प्रत्येकाने आपापलं मत या ठिकाणी द्यावं. आता गंमत बघा. गंमत अशी आहे की जो जो मत देईल तो आपल्या स्वभावाप्रमाणे देतोय, आपल्या आलेल्या अनुभवाप्रमाणे देतोय, आपल्या वृत्तीप्रमाणे देतोय. अंगद म्हणतोय, खरं सांगू, अशा माणसांवर विश्वास ठेवायलाच नको. यावर संशय व्यक्त करायलाच हवा. संशयाचं निराकरण करून घेऊनच याबाबत निर्णय घ्यायला हवा. एक तर तो राक्षस, दुसरा मायावी, तिसरा रावणाचा भाऊ. या सगळ्या गोष्टी बघता त्याचा हेतू चांगला आहे की नाही तपासायला हवं. आपले भेद जाणून घ्यायचा प्रयत्न करणार असेल तर काय? अंगदाला आलेल्या अनुभवातून अंगदाच्या मनामधल्या संशयाचं बीज त्यानं रामचंद्रांच्या समोर ठेवलंय. म्हणले, हो बरोबर आहे अंगदा, आपण तेही तपासून घ्यायला हवं. अंगदाच्या बोलण्यानंतर शरभ नावाचा वीर समोर येतो. तो म्हणतो की प्रभू, मला असं वाटतंय की याची सगळी तपासणी गुप्तचराकडून करण्यात यावी. हा नेमका कोण आहे, खरा आहे का, खोटा आहे का, याबाबतची माहिती घ्यावी. सोबत याची काही परीक्षा घ्यावी. परीक्षा घेतल्याशिवाय, पूर्ण माहिती आल्याशिवाय याबाबत काही निर्णय घेऊ नये. आता अंगदाचं संशय व्यक्त करणं, विश्वास नको ठेवावा म्हणणं, शरभाने त्याला पूरक गोष्ट सांगितली आहे की परीक्षा घ्यावी, आपल्या गुप्तचरांच्याकडून त्याची अधिकची माहिती घ्यावी. जांबवान आले. जांबवान म्हणजे जरा ज्येष्ठ अनुभवी वीर. त्यांनी सांगितलं, प्रभू, मला असं वाटतंय की या कोण्या राक्षसावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाहीये. पण माहिती जर पूरक मिळणार असेल आणि तो खरंच चांगल्या विचाराने इथे आला असेल तर त्याला सहभागी करून घ्यायला हरकत नाही. पण विश्वास ठेवायला नको. पण विश्वास ठेवायला नको म्हणजे उगाच विश्वास ठेवला आणि त्याने आपला विश्वासघात केला तर. असं अनेक वेळेला घडतं की असे शत्रू सैन्याची लोक समोर येतात, मग ते काहीतरी बोलतात, आपल्या विश्वास संपादन करतात, इथली सगळी माहिती जाऊन शत्रू सैन्याला देतात, मग आपलं नुकसान होतं. असं बऱ्याच वेळेला घडतं. त्यामुळं माझा अनुभव हे सांगतोय की आपण थोडं दमाने घ्यावं, विश्वास ठेवू नये, माहिती घ्यावी, खात्री करून घ्यावी. शरभ, अंगद, जांबवान या तिघांनी आपली मतं दिलीत. सुग्रीवाने तर आधीच आपलं मत दिलेलं आहे. 4 वीरांची मतं इथं आली आहेत. रामचंद्रांना अजून दोघांच्या मताची प्रतीक्षा आहे. एक रामचंद्रांचा धाकटा भाऊ लक्ष्मण आणि दुसरा रामचंद्रांचा परमभक्त हनुमान. हे दोघं काय बोलतात हे रामचंद्रांना जाणून घेणं आवश्यक होतं. म्हणून त्यांनी आपला मोर्चा या दोघांच्याकडे वळवलाय. हे दोघं काय सांगतात आणि ते स्वभावानुरूप कसं असतं हे बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.